शेवंताला सकाळी लवकर उठण्याची सवय होती. रात्री पापण्या मिटायला 1:30 वाजला होता, तरी सवयीप्रमाणे तिला बरोबर 5:30 वाजता जाग आलेली होती. अंगातला सारा शिणभार झटकून ती रावसाहेबांना जागं न करता पलंगावरनं उतरली. ती साडी नेसत असताना हातातल्या बांगड्यांच्या आवाजामुळे रावसाहेबांना जाग आली. कुशीवर वळून त्यांनी विचारलं, किती वाजले? अहो, 5:30 वाजायला 5 मिनिटं आहेत अजून. मग आणखीन थोडा वेळ पडून राहिली असतीस तर? अहो, परवा तर रविवार आहे, मध्ये फक्त आजचा शनिवार आहे. गीताईंनी बंब पेटवला असेल. अंगावर गरम पाणी घेतल्याशिवाय मरगळ नाहीशी होणार नाही. माझी आंघोळ होईपर्यंत तुम्ही शांत पडून राहा. हाक मारशील ना मला? हाक गीताई मारतील. आंघोळीनंतर मी लगेच रसोई घरात जाणार आहे. का गीताईंना सुट्टी देणार आहेस? अहो, आणखीन किती दिवस त्यांनी इथली उष्टी खरकटी काढायची? वय झालंय त्यांचं. 60 कधीच ओलांडली असेल त्यांनी. असं म्हणून शेवंता खाली गेली. शेवंताला बघताच गीताई बादली घेऊन बंबाजवळ आल्या. शेवंता त्यांना म्हणाली, तुमची आंघोळ झाली आहे का व्हायची आहे गीताई? अहो वहिनीसाहेब, मी रोज पहाटे 5 वाजता आंघोळ करते. गीताई, तुम्हाला मी आत्ताच सांगून ठेवते. काय हो वहिनीसाहेब? अहो, मी तुमच्यासाठी फक्त शेवंता असणार आहे. वहिनीसाहेब इतरांसाठी, तुमच्यासाठी नाही. आणखीन एक. काय ते? आजपासून रसोई घरात जिजाच्या मदतीला मी असेन. रसोईत तुम्ही काडीच्या कामाला हात लावायचा नाही. तुम्ही आम्हाला सूचना देत पाटावर बसून राहायचं. आजपासनं देवघराचा ताबा घ्या तुम्ही. रावसाहेबांना देवपूजेतनं मुक्त करा. वाढायला, निसणं करायला, टिपणं करायला मी सुद्धा असेन. शेवंता, अगं, डोळ्यात पाणी आल्यामुळे गीताई पुढे बोलू शकल्या नाहीत. शेवंता म्हणाली, अहो गीताई, आजपर्यंत या वाड्यासाठी तुम्ही चंदनासारख्या झिजल्यात. रावसाहेबांनी सगळं सांगितलं आहे मला. आता तुम्हाला विसाव्याची गरज आहे गीताई. आणि मी काही शेणामेणाची नाही. लाडाकोडात वाढलेली असले तरी कामाची सवय आहे मला. कामाने माणूस मोठा होतो हे वडिलांनी बिंबवलं आहे माझ्या मनावर. गीताई 2 पावलं पुढे झाल्या. शेवंताच्या गालांवरनं प्रेमभरानं हात फिरवून आनंदानं देवपूजेसाठी फुलं आणायला पाठीमागे गेल्या. अवघ्या 10-15 मिनिटांनी चांगली परडीभर 3-4 प्रकारची फुलं घेऊन आल्या. साडी नेसता नेसता शेवंता त्यांना म्हणाली, गीताई, देवघरात शिरतेवेळी आंघोळीसाठी रावसाहेबांना हाक मारा. उठले असतील ते. हो, मारते की हाक. आणि देवपूजेसाठी पाणी न्यायचं नाही का? मी फक्त ही परडी देवघरात नेऊन ठेवणार आहे. देवपूजेला रावसाहेबांच्या आंघोळीनंतर बसणार. का हो? आज शनिवार आहे ना. प्रत्येक शनिवारी मी माझ्या हाताने रावसाहेबांना आंघोळ घालते. शेवंता थक्क झाली आणि रावसाहेबांसाठी गरम पाण्याची बादली भरून आणायला गेली. बादली न्हाणीत ठेवून मगच आरशासमोर जाऊन उभी राहिली. झटपट वेणी फणी करून रसोई घरात शिरली. जिजा परातीत गव्हाचं पीठ मळत होती. किचन ओट्याजवळ जात शेवंताने तिला विचारलं, भाजी काय करायची आहे जिजा? काय गीताईने सांगितलं नाही बघा. आजपासून गीताईंच्या ऐवजी मी तुझ्या मदतीला असणार आहे म्हणून त्यांनी सांगितलं नसेल. काय सांगताय वहिनीसाहेब? अहो, तुम्ही मदत करणार का? मी काही लोळी पांगळी आहे का? हे हात देवानं कशासाठी दिलेत मला? मी काही कुणा राजाची महाराणी नाही आहे जिजा. पण रावसाहेब, अक्कासाहेब रागवतीन की माझ्यावर. नाही रागवणार ते. मी समजावून सांगेन बरं त्यांना. हे बघ अगं, आपल्या माणसांना खाऊ घालण्यात फार मोठं समाधान असतं जिजा. हां, समजलं की मला. मग मला सांगा, भाजी काय बनवायची? आधी तू मला सांग, भाजीसाठी काय काय आहे? अहो, बटाटी, वांगी, टमाटर, गवार, भेंडी, बेसन, सांडगे, किसे, शेंगदाणे, सगळ्या डाळी आहेत. मग बटाटा भज्यांबरोबर मसाला भेंडी करू. आणि दूध कधी येतं? ते येतं की 7:30 वाजेपर्यंत. कोण आणून देतं ते? नाथा मामा. तुम्हाला नाश्त्याबरोबर दूध, कॉफी का चहा लागते? अगं, चहा, कॉफी काहीही चालतं मला. आणि चपात्या एका घडीच्या का डबल घडीच्या लाटू? अगं, नेहमीप्रमाणे लाट.
आणि चपात्यांना तेलाच्या ऐवजी साजूक तूप वापरत जा, तेही प्रमाणात. चालन की. नाश्त्यानंतर रावसाहेब गावात जाण्याऐवजी पाठीमागे ऑफिसमध्ये जाऊन बसले. सिलिंग फॅन बंद करत कारभाऱ्यांना म्हणाले, अहो थंडीच्या दिवसात तुम्हाला उकडतंय का जाधव साहेब? नाही नाही, साधना आत्ताच लादी पुसून गेली. लादी सुकावी म्हणून पंखा चालू करून ठेवला होता रावसाहेब. तुमचा चेहरा सुकल्यासारखा वाटतोय. काल डायमंड हॉटेलमध्ये 2 घास जास्ती खाण्यात आले. रात्री साधनाने तळलेल्या मिरच्यांबरोबर बटाट्याचे वडे खायला घातले. पहाटेपासून 3दा पोट साफ करून आलो तरी पोट कळा मारतच आहे. औषध पाणी केलं का नाही? नाही केलं नाही, पण थोड्या वेळाने जाईन डॉक्टरांच्याकडे बहुतेक. मग असं करा, दीदीला गीताईंकडे पाठवा. इनो किंवा इलेक्ट्रॉल पावडर आणायला सांगा. 10 मिनिटात आराम पडेल. जाधव साहेब लगेच ऑफिस बाहेर पडले. ते गेल्यानंतर 5-6 मिनिटांनी फोनची रिंग वाजायला लागली. रिसिव्हर कानाला लावून रावसाहेब म्हणाले, हॅलो, प्रतापराव देशमुख स्पीकिंग. मी साहेबराव पवार बोलतोय रावसाहेब. बोला बोला पवारसाहेब, फार दिवसांनी आठवण काढली. अहो तुम्हाला कधी विसरलो होतोय आम्ही. बरं, तुमची बँक काय म्हणते सांगा. बाळासाहेबां सातवसाहेब घरी येऊन बसलेत. का बरं? बँकेचे मुख्याधिकारी आले की आम्ही तुमच्या भेटीला येणार आहोत. कुठं भेटू शकाल तुम्ही? 11 वाजेपर्यंत वाड्यात आहे मी. तुम्ही अवश्य या. या निमित्तानं तुमचे पाय तरी लागतील आमच्या वाड्याला. कुणाचा फोन होता हो रावसाहेब? खुर्चीत बसत जाधव साहेबांनी विचारलं. जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षांचा फोन होता. काय म्हणाले काय अध्यक्ष? बँकेच्या 2-3 पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन ते आपल्या भेटीला येणार आहेत. त्यांना जागा अपुरी पडतीये असं मानेसाहेब 2दा म्हणाले मला. सोसायटी ऑफिसला ग्रामपंचायत कार्यालयात जागा मिळणार असल्याचं बहुतेक त्यांच्या कानावर आलेलं असावं. त्यांच्या कार्यकारी मंडळाबाबत लोकांच्या फार तक्रारी आहेत रावसाहेब. ते माहिती आहे की मला. असं म्हणून रावसाहेब उठले. अहो थांबा ना, साधना कॉफी ठेवते म्हणाली. काय तुमच्या वाटेचा नाश्ता मला खाऊ घालायचा आहे का? अहो मैद्याच्या कडक गोड पुऱ्या आहेत. कॉफीबरोबर अतिशय छान लागतात. त्या पुऱ्यांनी तुमच्या पोटावर परिणाम केलेला असावा. जिभेवर लगाम ठेवायला कधी शिकणार? मी आलो इनो पाण्याबरोबर घेऊन. पोट एकदम रिकामं झाल्यासारखं वाटतंय. दिवसभर साधनाचे टोमणे ऐकायला नकोत म्हणून 2-2 पुऱ्या खाऊ. चला. आणि तुमचं पोट पुन्हा बिघडलं तर? काय दवाखाने भांडलेले नाही आहेत रावसाहेब आपल्याशी. साधना दिदीची कॉफी घेऊन रावसाहेब बैठकीच्या खोलीत जाऊन बसल्याचं सदाकडून समजताच शारदा बैठकीकडे गेली. रावसाहेब एक दिवाळी अंक चाळत बसले होते. दिवाळी अंक खाली ठेवून त्यांनी शारदाला विचारलं, सुनू काय करतेय? ती पाठीमागे गेली आहे. आणि तुझा चेहरा उतरल्यासारखा दिसतोय. शेवंतानं रसोईघराचा ताबा घेतलाय. काम न करता मडमिणीसारखं बसून राहणं आता मलाही शक्य नाही होणार. कुणी काही बोललं का तुला? कुणी बोलायला कशाला पाहिजे, कळत नाही का मला? अगं मग तू बाहेरची कामं बघत जा ना. कोणती? किराणा, भाजीपाला, कपडा लत्ता, दवा पाणी, सोनूचं शिक्षण, शिवाय आणखीन काय? ग्रामपंचायतीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. माधवराव देशमुखांची थोरली सून म्हणून निवडणूक लढव. जनता सहकारी बँकेची संचालक हो. चक्रेश्वर मंदिराची ट्रस्टी हो. महिला मंडळाची अध्यक्ष हो. डोकं गरगरायला लागलंय माझं. हे बघ शारदा, अनुभवाशिवाय माणसाला शहाणपणी येत नाही. कितीतरी गोष्टी आहेत ज्या तुला करण्यासारख्या आहेत. करणाऱ्याला सगळीकडे काम दिसतं. किराणा, भाजीपाला, दवापाणी, कपडा लत्ता आणि सोनूच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेते, पण बाकीच्या गोष्टी काही मला पेलवणाऱ्या नाही आहेत रावसाहेब. असं म्हणून शारदा उठू लागताच रावसाहेब म्हणले, थांब जरा, उठू नकोस थोडा वेळ. गावातून 10-15 मिनिटात जनता सहकारी बँकेचे पदाधिकारी येणार आहेत. काय म्हणतायत ते तर बघू. शारदाला बसावं लागलं. काहीतरी बोलायचं म्हणून रावसाहेबांनी तिला विचारलं, रात्री झोप नीट झाली नाही का? अहो सुनूनी 12 वाजेपर्यंत पापण्याच मिटू दिल्या नाहीत. त्यानंतर ताटकळ पडली. 2 नंतर पापण्या मिटल्या. शरीराची हालचाल कमी झाल्यामुळे तुझं वजन वाढत चालल्यासारखं वाटतंय. शारदानी प्रश्नार्थक चेहऱ्याने रावसाहेबांकडे बघितलं म्हणून रावसाहेब पुढे म्हणाले,
रोज संध्याकाळी 5 नंतर नित्यनियमानं तासभर चालून येण्याचा व्यायाम चालू कर. सकाळी उठल्यावर योगासनं करत जा. तेवढ्यात बँकेची मंडळी आली. त्यांचं चहापाणी झाल्यावर रायसाहेबांनी त्यांना विचारलं, बोला बोला मंडळी, आमच्याकडनं कुठली सेवा अपेक्षित आहे? अहो मोठी माणसं तुम्ही, घरंदाज खानदानी देशमुख, तुमच्याकडून सेवा अपेक्षित नाही आहे रावसाहेब. माने साहेब, अहो तुम्ही ज्ञानानं, वयानं, अनुभवानं आमच्यापेक्षा मोठे आहात. मनात शंका न आणता काय ते स्पष्टपणे बोला. राजकीय डावपेच खेळणार आम्ही धूर्त मुत्सद्दी नाही. तुम्ही सांगायचं, आम्ही ऐकायचं, तुमच्या शब्दांचा मान राखला जाईल. रावसाहेब, सोसायटीचं दप्तर मार्च एंडपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात हलवलं जाणार आहे. आमच्या बँकेचा व्याप वाढला आहे, त्यामुळे आम्हाला जागा कमी पडायला लागली आहे. सोसायटीची जागा आमच्या बँकेला मिळावी म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करायला आलेलो आहोत. पाडापाडी दुरुस्त्या डागडुजी करावी लागेल पवारसाहेब. मग ते सगळं आम्ही बँकेच्या खर्चाने करू की रावसाहेब? जुना करार रद्द करून नव्यानं करार करावा लागेल. ते मान्यच आहे की आम्हाला. बरं मग शर्ती अटींचं काय? त्या मात्र जुन्या करारानुसार राहाव्यात रावसाहेब. आणि भाड्याबद्दल? हे बघा, सोसायटीवाले 5,000 रुपये भाडं देत होते का नाही? त्याच्याऐवजी आम्ही तुम्हाला मासिक भाडं 7,000 रुपये देऊ. ठीक आहे, ठीक आहे सातवसाहेब. आणि तुम्हाला एक विनंती करायची आहे रावसाहेब. अहो अध्यक्षसाहेब, तुम्ही आज्ञा करावं. तुम्ही विनंती करणं इतका मोठा नाही आहे मी. अहो असं तुम्ही म्हणताय. तुम्ही वयानं लहान असला तरी विचारांनी फार उंचीवर आहात तुम्ही. पवारसाहेब, वादाचा मुद्दा द्या सोडून, काय मनात आहे ते सांगा. आमच्या संचालक मंडळाबाबत गावातल्या काही विद्वान मंडळींनी अकारण शंका उपस्थित करायला सुरुवात केली आहे. पण आमचा कारभार स्वच्छ आहे रावसाहेब. गेल्या 4-5 वर्षातले ऑडिट रिपोर्ट वाचा. बँकेचा दर्जा आहे. कुणाला आणखीन वावड्या उठवायला संधी मिळू नये म्हणून गेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आम्ही तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला स्वीकृत संचालक म्हणून घेण्याचा एकमतानं ठराव पास केला आहे. मग आता तरी तुम्ही नाही म्हणू नका त्याला. थोडा वेळ मनाशी विचार करून रावसाहेब म्हणाले, हे बघा मंडळी, मला स्वतःला शक्य नाही आहे. यावेळी तुम्हाला नाही म्हणायचं नाही. माझ्याजवळ अक्कासाहेब बसलेत, त्यांना संचालक मंडळावर घ्या. नाही नाही रावसाहेब, नको. वहिनीसाहेब वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत. बँक मॅनेजमेंटची त्यांना आवडही आहे. त्यांनाच संचालक मंडळावर घ्यायला सांगा ना तुम्ही. शारदा म्हणाली. जानेवारी महिन्यातला दुसरा मंगळवार होता. शेवंताला सासरी येऊन 12-13 दिवस झाले होते. सकाळी गीताई शारदा समवेत नाश्ता करताना रावसाहेब शेवंताला म्हणाले, शेवंत, काल सायंकाळी योगेश भाऊंचा फोन आला होता. काय म्हणाला? तुला पहिल्या बोळवणीसाठी 3-4 दिवस बोलवलं आहे. शेवंता मुद्दाम गप्प झाली. मग गीताई म्हणाल्या, शेवंता, माहेरी जाणं टाळू नकोस. तुझे आईवडील तुला नाही रावसाहेबांना नावं ठेवतील. जा बाई. पण रसोई घरात जिजाला मदत करायची जबाबदारी मी स्वतःहून घेतली आहे ना गीताई. अगं, तू चिखलीहून परत येईपर्यंत मी जिजाला मदत करीन. शेवंता, किरकोळ गोष्टीसाठी अडून राहू नको ग. तसं नाही, गीताईंना पुन्हा या घाण्याला झुंपायचं नव्हतं म्हणून माहेरी जाणं टाळत होते मी. ताई, मोठी बहीण म्हणून तुझी परवानगी असेल तर उद्या जाईन मी चिखलीला. जा की. आणि परत कधी येशील? मी शनिवारी 4-5 वाजेपर्यंत. फार आग्रह झाला तर आणखीन 1-2 दिवस राहीन. शेवंताबरोबर बुथी द्यावी लागेल ना गीताई? हो, द्यावी लागेल. परंपरेनुसार 8-10 किलो लाडू द्यावेत. ठीक आहे. थोड्या वेळानं मी शर्मा स्वीटमध्ये 10 किलो लाडूची ऑर्डर देतो गीताई. आणि कुणाबरोबर पाठवायची शेवंताला? गावात गेल्यावर मी चिखलीला फोन करतो. योगेश भाऊंना विचारून बघतो. वैभवला 11-12 वाजेपर्यंत शर्मा स्वीटपर्यंत यायला सांगतो आणि नाहीच कोणी आलं तर सुभानला पाठव. नाश्ता करून झाल्यावर रावसाहेब सवयीप्रमाणे बैठकीच्या खोलीत जाऊन बसले. त्यांचा लवळ्याला फोन चालू असताना सदा दारात येऊन उभा राहिला. फोन बंद केल्यावर त्यांनी सदाला विचारलं, काय रे सदा? ते युसुफबाई तुमची इस्त्रीची कापडं घेऊन आल्यात. तुमची भेट घेण्यासाठी थांबून राहिलेत.
चहा पाणी झालं असेल तर दे पाठवून त्यांना. 5-6 मिनिटांनी सागर लॉन्ड्रीचा मालक युसुफभाई मुलाणी रावसाहेबांच्या भेटीला आले. रावसाहेब म्हणाले, अहो बैठकीवर बसा भाई. युसुफभाईच्या चेहऱ्यावर रावसाहेबांना नेहमीसारखं स्मित दिसलं नाही. ते खाली बसल्यावर रावसाहेबांनी त्यांना विचारलं, भाई तुम्ही चिंतातूर दिसताय. त्याबरोबर युसुफभाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांच्या गालावरची आसवं बघून रावसाहेबांनी त्यांना पुन्हा आपलेपणानं विचारलं, अरे क्या हुआ क्या भाई साहब. बेबीला संजीवनी हॉस्पिटलमध्ये परवा ॲडमिट केलंय. काय दुखतंय भाभीचं? ते हृदयाला रक्तपुरवठा करणारी एक शीर चोकअप झाली म्हणे. तातडीने ऑपरेशन करायला सांगितलं डॉक्टरने. भाभींच्या दम्यावर औषध सुरू करा असं तुम्हाला म्हणालो होतो मी. गावठी औषधं निघून येईन म्हणून दुर्लक्ष केलं ना मी. खर्च किती सांगितला डॉक्टरनी? ते दुर्बिणीतून ऑपरेशनची सोय झाली ना त्यामुळं लाखभर खर्च येईल म्हणले डॉक्टर. आमची मुस्लिम संघटना 30,000 देणार आहे. मी 20,000 जमा केले. तुम्ही जर पुण्याच्या डॉक्टर मॅडमला फोन केला ना. आलं लक्षात भाईसाहेब, तुम्ही चिंता करू नका. काय सांगू मी कुलकर्णी डॉक्टरांना? तुम्ही काही सांगू नका. जे काही सांगायचं आहे ते मी सांगेन. ऑपरेशनसाठी कमी पडणारी सगळी रक्कम मी भरीन. लय उपकार होतीन रावसाहेब. लय घाबरून गेलो होतो मी. काल सकाळी सांबा सोमनाथ इस्त्रीचे कपडे न्यायला आलते. तुमची भेट घ्यायला सांगितली. काल दुपारी तुमचे कपडे न्यायला धनाजी आलता. उद्या सकाळी मी रावसाहेबाचे कपडे घेऊन येतो असं मी सांगितलं धनाजीला. तुम्हाला बोलला नाही का तो? नाही बोलला नाही तो. कदाचित विसरला असेल. मग मी जाऊ का आता? लांड्री तासभर काम करून हॉस्पिटलमध्ये जायचे. आता तुम्ही निर्धास्तपणे जा आणि कुणापुढे हात पसरू नका. ऑपरेशन यशस्वी होईल ना रावसाहेब? लय काळजी लागून राहिली हो. चिंता करू नका असं म्हणालो ना मी. ऑपरेशन 16 आणे यशस्वी होईल. हां, आणि भाभीला म्हणाव धीर सोडायचा नाही. युसुफभाई गेल्यानंतर रावसाहेबांनी कुलकर्णी डॉक्टरांना आणि डॉक्टर अनुराधाताईंना फोन केलेले होते. दुसऱ्या दिवशी रावसाहेब शेवंताला पोचवण्याच्या निमित्तानं सकाळी 10 वाजता गावात गेले. पहिल्यांदा स्विफ्टचा ताबा घेतला. चावी शेवंताच्या हाती दिली आणि म्हणाले, वैभव तुला न्यायला शर्मा स्वीट होमपर्यंत आला होता असं वाड्यात मी सांगणार आहे. शनिवारी 4 वाजायच्या आत सुगंधा स्मृतीत ये. तुम्ही शनिवारी दुपारी जेवायला जाणार नसलात तर? हे बघ, तू लवकर येणार असलीस तर नाही जाणार. मग 2 वाजेपर्यंत येते. एखाद्या चांगल्या हॉटेलातनं जेवून जाऊ. सुगंध स्मृतीत 2 तास थांबीन आणि मग जाईन वाड्याकडे. ठीक आहे, शुक्रवारी दुपारी मला फोन कर. गुरुवारची रात्र अक्काची असणार आहे रावसाहेब. आढीच्या आंब्यात आणि पाडाच्या आंब्यात फरक असतो शेवंता मॅडम. चला. शर्मा स्वीट होम माहिती नाही मला. तुमच्या मागोमाग येते मी. स्वीट होममधून लाडूचा बॉक्स गाडीच्या डिकीत ठेवल्यावर रावसाहेबांनी शेवंताला विचारलं, आणखीन काही घ्यायचं आहे? घ्यायला पाहिजे ना. फरसाण घ्या किलोभर. वेफर, केक्स आणि बदामाचा हलवा घ्या. शेवंतानं चिखलीला येणार असल्याची आईला कल्पना देऊन ठेवली होती. सगळे तिच्या आगमनाची प्रतीक्षा करत घरी थांबून राहिले होते. 12 वाजून 6-7 मिनिटांनी शेवंता माहेर घरी पोचली. नव्या कोऱ्या गाडीतनं अंगणात आल्यावर तिने हॉर्न वाजवला. सगळे अत्यानंदानं तिच्या स्वागतासाठी बाहेर आले. वडिलांचं पददर्शन घेऊन शेवंतानं आईची गाळाभेट घेतली. नवी गाडी बघून आई निर्मलाबाईंनी शेवंताला आश्चर्यानं विचारलं, अगं कोणाची गाडी घेऊन आली तू? दुसऱ्या कोणाची नाही आहे, माझ्याच गाडीतनं आले मी. आणि घेतली का वा? आजच मिळाली आहे ताब्यात. नवरा लय हौशी मिळाला पोरी तुला. शेवंताचे वडील सोपानराव समाधानानं मिळाले. बाबा, तुमच्या जावयाचं जेवढं गुणगान गावं ना तेवढं थोडं आहे. अहो, मोठमोठी माणसंसुद्धा आदराने झुकतात त्यांच्यापुढे. खरं सांगतो, नशीब काढलं पोरी तू. वैभव, गाडीच्या डिकीत लाडूचा बॉक्स आहे, घरात घेऊन येशील? घरातल्या सोफ्यावर जाऊन बसल्यावर नंदेच्या हाती पाण्याचा तांब्या देत भाऊजाईनं विचारलं, काय बरे आहे का वंस? मजेत आहे, आनंदात आहे, समाधानात आहे. अगं पण वाड्यातल्या कामाला हात लावते का नाही तू? आईने विचारलं. आई, अगं मोलकर्णीला स्वयंपाकात मदत करण्याची जबाबदारी मी स्वखुशीनं घेतली आहे.
आणि गीताईने बरी परवानगी दिली तुला? त्यांचं वय झालं आहे आई. ती माऊली आमच्या वाड्यासाठी फार झिजली आहे आणि तुला सांगते त्या आश्रित नाही आहेत बरं का. अगं बाया, मग कोण आहेत? तुझ्या जावयाची मावळण, सख्या चुलतेची बहीण. अगं बाया, हे माहीतच नव्हतं की आम्हाला. रावसाहेबांना आई आठवत नाही. गीताईंच्या मायेच्या पदराखाली वाढले ते. आईची उणीव कधी भासलीच नाही त्यांना. वंस, गप्पानंतर मारा, अगोदर जेवून घ्या, मळ्यात जायचं आम्हाला, प्रतिभा वहिनी म्हणाली. किती दिवस राहणार आहे शेवंता? योगेश भाऊनं विचारलं. मी शनिवारी 12च्या आत निघणार. प्रतिभा पाठ मांडायला आलोच आम्ही. आई, तुझी गुडघेदुखी काय म्हणतेय? अगं काय म्हणणार ती, थोडा आराम पडल्यासारखा वाटतोय. उदापूरच्या आवटे डॉक्टरांकडे जायला सांगितलं होतं ना. गेलते की सोमवारी. चौकात वैशालीबाई भेटल्या. लेकीच्या आठवणीनं गळ्यात पडून रडल्या. नातीला जीव लावायला सांगितलंय. आई, वहिनीच्या डाव्या हातात फक्त 2च बांगड्या दिसल्या. हा ग, सकाळी तिच्या हातावर कळशी पडली. उद्या वहिनीला बांगड्या भरण्यासाठी बरोबर घेऊन जाईन मी उदापूरला. मावशींनी आवर्जून बोलवलंय, येते भेटून. आणि पोरी, तू सुनंदाला जीव लावती ना? अगं ती तर सगळ्यांचा जीव का प्राण आहे. फार लाघवी आहे पोरगी, लाडकी आहे सगळ्यांची. मी उद्या पारगावला जाणार आहे बरं का शेवंता. काय आणणार आहेस? काय तू सांगशील ते आणेन. नको, काही आणू नकोस, मी तृप्त आहे. माहेरची चटणी भाकरी श्रीखंड पुरीपेक्षा जास्त आवडेल मला. का, मच्छी मटण खाणं बंद केलं का? आमच्या वाड्यात मांसाहार वर्ज्य आहे. मग इथं कायला काय हरकत आहे? नाही रे योगेश भाऊ, नवऱ्याच्या साती वचनात बांधली गेली आहे मी. आणि शारदाचं काय चाललंय? अक्कानं सुनूच्या शिक्षणाची आणि बाजारहाट सकट बाहेरच्या सगळ्या इतर कामांची जबाबदारी घेतली आहे. सगळं सुरळीत चाललेलं आहे आमचं. महिन्याकाठी 3-4 लाख रुपये भाडं मिळतं आहे. कशाचीही कमतरता नाही आहे. दुसऱ्या दिवशी सुनंदा भाऊजाईला बरोबर घेऊन सुनंदाच्या आजीला भेटायच्या निमित्तानं उदापूरला गेली. भाजीपाला आणायचा होता, बाजारपेठेत किरकोळ खरेदी करायची होती आणि भाऊजाईला बांगड्या भरायच्या होत्या. वंस, पहिल्यांदा बाजारपेठेत चला. का गं, हात लय बोंडा दिसतोय हो. बांगड्या भरल्यानंतर जाऊ भाजी मार्केटकडं. शेवंताची स्विफ्ट कासाराच्या दुकानापुढे जाऊन थांबल्यावर शेवंताला समोरनं एक जोडपं येताना दिसलं. 35च्या घरातला एक काळगेला युवक त्याच्याच वर्णाच्या 25च्या आसपासच्या युवतीच्या खांद्यावर हात ठेवून मजेत कानगोष्टी करत येत होता. शेवंतानं गाडीचा दरवाजा न उघडता भाऊजाईला विचारलं, वहिनी, समोरनं जे जोडपं येतं आहे त्यांना ओळखतेस ना? म्हणजे काय, चांगली ओळखते की. नावं सांग बरं. अगं ती बाबू वडाऱ्याची फुली. 4-5 वर्षापासून नवरा सोडून माहेरात तळ ठोकून बसली. फुलीला ओळखते मी. तिच्या खांद्यावर हात ठेवून असलेला कोण आहे? अगं तो फुलीचा यार आहे, बेलवडीचा मोत्या वाडारी तो पण फुली माहेरात आल्यापासून लग्नाच्या बायकोला सोडून चिखलीत येऊन राहिला. माहीत नाही वय तुम्हाला? आता माहिती असतं तर तुला कशाला विचारलं असतं. पण मी म्हणते, एवढी सखोल चौकशी का करताय तुम्ही वंस? फुलीच्या नवऱ्याचं नाव भिवा होतं. ही मोदाणी त्याला सोडून आली, त्याने केली आत्महत्या. अगं बाया, तुम्हाला काय माहिती? भिवा आमच्या वाड्याची रखवालदारी करायचा. बायकोच्या विरहामुळे फार दारू पिला म्हणतात. दारू काळजाला भिडली. गुऱ्हाळात झोपला होता, उठलाच नाही. फुली लग्नाच्या अगोदर याच भाड्याबरोबर महिनाभर पळून गेली होती वंस. लवळ्यात जाऊन राहिली होती. बापानं मारझोड करून परत आणली आणि तिचं लगीन लावून टाकलंय. आता हे सगळं कोणी सांगितलं? वाडाऱ्याच्या अंशीनी. ती येते ना अधूनमधून आपल्या माळ्यात कामाला. तिने तुला खोटं नाटं सांगितलेलं असावं. मी चिखली सोडून कुठेही गेलेले नव्हते, त्यामुळे फुली पळून गेली हे मला समजलं असतं ना. हे बघा, मी सांगितलेलं समजा खरं आहे वंस. बरं चला, उतरा गाडीतनं, बांगड्या भरायची आहेत ना. आता तुम्हीच फुलीचा विषय काढला ना. अगं तिचा नवरा आमच्याकडे होता म्हणून विषय काढला मी. शेवंता गाडीचा दरवाजा उघडत म्हणाली. फेब्रुवारी महिन्याची 7 तारीख होती. सकाळी 10च्या सुमाराला बैठकीच्या खोलीत रावसाहेबांचा फोन चालू होता. त्यांचं बोलणं चालू असताना विलास अनपेक्षितपणे दारात येऊन उभा राहिला. त्याला आत यायला खुणावून त्यांनी बोलणं आटोपतं घेतलं आणि फोन ठेवल्यावर त्यांनी चौकशी केली. म्हणाले, आत ये ना विलास.
विलास आत येऊन उभा राहिला. रावसाहेब म्हणाले, अरे उभा का, बस. नाही तसं नाही, गॅरेज उघडायला जायचं ना रावसाहेब. धंदा पाणी कसा काय चाललाय तुझा? नाही, आता माझा जम बसायला लागला. दुपारी जेवणासाठी खोलीवर जायला येळ नाही भेटत. आई येते डबा घेऊन. बरं मग आत्ता काय आलायस? एक खबर द्यायची होती तातडीने. कुठली रे? आपल्या बाजार तळालगतच्या बखळीत कोणीतरी अतिक्रमण केलंय. म्हणजे? आता आपली हद्द कुठपर्यंत आहे हे तुम्ही एकदा मला सहज सांगितलं होतं. त्या शेजाऱ्यांनी आपल्या हद्दीत जवळजवळ 18-20 फूट रातोरात सिमेंटचे खांब उभे केलेत. अहो, मी गॅरेज उघडायला आलो ना, बघतो तर 4-5 कामगार काटेरी तारा वाढताना दिसले. मी त्यांचं काम थांबवलं आणि तुम्हाला सांगायला आलोय. बातमी चक्रावून टाकणारी होती. 10-20 क्षण स्वतःशी विचार करून रावसाहेब म्हणाले, हा मारवाड भाईंचा उद्योग दिसतोय विलास. कायद्याचा बडगा दाखवल्याशिवाय त्यांची अक्कल ठिकाणावर येणार नाही. धनाजी ऐवजी सदा धावत आला. त्याला रावसाहेब म्हणाले, सदा विलासला चहा नाश्त्यासाठी घेऊन जा. ना मी नाश्ता करून आलो रावसाहेब. हे बघ, तू तसाच गेलास ना तर तुझ्या मोठ्या आईला वाईट वाटेल. जा, सदा तसाच पाठीमागे जा. जाधव साहेबांना बोलवून आण, अर्जंट काम आहे म्हणावं. कारभारी 2 मिनिटात हजर झाले. ते बैठकीवर येऊन बसल्यावर रावसाहेबांनी पोलीस स्टेशनला फोन केला. जमादार साहेबांनी फोन उचलला. मी प्रतापराव देशमुख बोलतोय जमादार साहेब. हा बोला की रावसाहेब. शेळके साहेब आहेत का? हा आहेत की, देतो त्यांच्याकडं फोन. हा द्या. हा बोला रावसाहेब. एक तक्रार नोंदवायची आहे. सांगा. उत्तर कारगावात बाजार तळाच्या पश्चिमेला माझ्या मालकीची एकूण 48 गुंठे बखळ आहे. माझ्या शेजारी पश्चिमेला गणेशमल राजमल सारडा आणि श्यामलाल मोहनलाल सारडा या दोघांच्या मालकीची पण 48 गुंठे बखळ आहे. त्यांच्या आणि माझ्या वडिलांनी सन 1963 साली रामचंद्र गणपत पवार यांच्याकडनं अर्धी खरेदी केलेली आहे. सदर बखळीचं खरेदी खत, सिटी सर्वेचा 8अ उतारा आणि कारगाव गावठाणाचा नकाशा माझ्याकडे आहे. सारडा बंधूंनी माझ्या जागेत जवळजवळ 18-20 फूट अतिक्रमण केलं आहे. मी आमच्या कारभाऱ्यांना घटनास्थळी पाठवतोय. सारडा बंधूंनी माझ्या जागेत रातोरात सिमेंटचे खांब उभे केलेले आहेत आणि आत्ता त्यांचे कामगार काटेरी तारा ओढत आहेत. माझ्या माणसांनी त्यांना काटेरी तारा ओढायला मनाई केली आहे, पण ती कामगार मंडळी ऐकायच्या मनस्थितीत नाही आहेत. म्हणून आपण सारडा बंधू समक्ष या अतिक्रमणाची पाहणी करा. तुम्ही येईपर्यंत मी सुद्धा माझ्याकडची सगळी कागदपत्रं घेऊन येतो. हे बघा शेळके साहेब, मला कोणाचीही फुटभर जागा नको आहे. मी कायद्याचं काटेकोरपणे पालन करणारा माणूस आहे, पण माझ्या मवाळपणाचा कोणी गैरफायदा घ्यायला लागला तर मी सहन करू शकत नाही. समजलो रावसाहेब. अहो, तुमची सत्यता अनेकदा तपासून बघितली की मी. तुम्ही या निवांत. मी सारडा बंधूंना त्यांच्या कागदपत्रासकट बोलवून घेतो. लय सोपा प्रश्न आहे हा. शेळके साहेबांनी जमादाराकरवी सारडा बंधूंना सदर बखळीची कागदपत्र घेऊन तातडीनं पोलीस स्टेशनला बोलावलं. त्यांच्याकडे फक्त जुनी पुराणी, अतिशय जीर्ण झालेली, मजकूर उडून गेलेली खरेदी खताची प्रत होती. ती प्रत देत ते शेळके साहेबांना म्हणाले, साहेब, आम्हा दोघाच्या वडिलांनी आणि रावसाहेबाच्या वडिलांनी अशा तिघांनी मिळून प्रत्येकी 32 गुंठ्याप्रमाणे एकूण 96 गुंठे बखळ खरेदी केली. आम्ही आमच्या 64 गुंठ्याला तार कंपाऊंड घालायचं काम चालू केले. आमच्याकडनं काय गफलतच नाही ना. सारडा साहेब, गफलत कोणी केली आहे त्याचा फैसला करायचा असेल ना आपल्याला. थोड्याच वेळात रावसाहेब देशमुख त्यांच्याकडची कागदपत्र घेऊन घटनास्थळी येतो आहेत. त्यांच्याकडे खरेदी खतासह सिटी सर्वेचा 8अ उतारा आहे, गावठाणाचा नकाशा पण असल्याचं त्यांचं सांगण्यात आलं आहे. बघू, चला माझ्याबरोबर. आपण रावसाहेबाच्याकडची कागदपत्राची खात्री करून घ्या बरं का साहेब. तुमच्याकडचं हे खरेदी खत खात्री करून घेण्याजोगं तरी आहे का? नाही, असेल तर वाचून दाखवा ना मला. कशाच्या आधारावर प्रत्येकी 32 गुंठे बखळ तुम्ही खरेदी केली आहे, दाखवून द्या मला. सारडा बंधूंना तोंड उघडता आलं नाही. ते बोले नात म्हणून शेळके साहेब म्हणाले, हे बघा शेठजी, रावसाहेब देशमुख आहे ना, कायदा हातात घेणारा माणूस नाही तो. अहो, त्यांनी मनात आणलं असतं तर आम्हाला न कळवता त्यांनी तुमची अवघ्या तासाभरात वाट लावून टाकली असती. रावसाहेब अस्सल मराठा आहेत, घरंदाजी आहेत, खानदानी आहेत, पण ते वाकडे चिरणारे नाहीत हे सगळ्या कारगावला माहिती आहे. तुमच्यासारखे 2 नंबरचे धंदे करून त्यांनी कधी स्वतःची तुंबडी नाही भरलेली.
अशा भल्या माणसाचा शहानिशा न करता तुम्ही रोष ओढवून घ्यायला नको आता. शेळके साहेब 2 कॉन्स्टेबलसह दोघा सारडा बंधूंना जीपमध्ये टाकून बाजार तळाकडे गेले. त्यांच्या अगोदर रावसाहेब कागदपत्रांच्या पुराव्यासकट बखळीत हजर झालेले होते. शेळके साहेबांनी त्यांच्याकडच्या कागदपत्रांवरनं नजर फिरवली आणि ती सारडा बंधूंकडे दिली. मग मात्र गेंड्याच्या कातडीच्या सारडा बंधूंना घाम फुटला. तो गणेशमल अपराधी स्वरात हात जोडून फौजदार साहेबांना म्हणाला, साहेब माफ करा, आम्हाला आमच्याकडनं लय मोठी गलती झाली. आमच्या वडिलांनी आम्हाला या बकळी संबंधी एकदाही खरी माहिती दिली नाही. रामचंद्र पवाराकडनं 3 गुंठे बकळ खरेदी केली असं त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या बोलण्यावर आम्ही ठेवला विश्वास. तांबा शेडजी, आता तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर सांगा, कारण तुम्ही कायद्याचं केलंय उल्लंघन. तुमच्या मनात काळं बेरण नसतं तर तुम्ही हे सिमेंटचे खांब रावसाहेबांच्या हद्दीत रातोरात उभे केले नसते ना. तुम्ही बखळीत तार कंपाऊंड घालायला रावसाहेबांची पूर्व परवानगी घेतली असती. म्हणलं ना, गलती झाली साहेब. कायद्यात गलतीला क्षमा नसते शेडजी. नका ते वाळून हातकड्या घाला हरामखोरांना. साहेब एक बार माफ करा की आम्हाला. अहो चूक दुरुस्त करायला तयार आहे ना आम्ही. अरे किती वेळा माफ करायचं तुम्हाला. तुम्ही राजरोस रॉकेलचा रेशनचा काळा बाजार करता. बेकायदेशीरपणे सावकारी करत होतात तुम्ही. चोरीचा माल विकत घेऊन दामदुपटीनं विकत होतात तुम्ही आणि गुंड मावाल्यांना पोसत होतात तुम्ही. हां, काय काय सांगायचं तुम्हाला, का तुम्ही विसरला? नाही, पण आम्हाला हातकड्या घालून आमची इज्जत डोळीला नका ना मिळवू साहेब. दुसरी कोणची शिक्षा द्या, आम्ही पाय पडतो तुमच्या. हे बघा, शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारनं आम्हाला इथे पगारी नेमलंय, त्यामुळे माझ्या पाया पडून उपयोग होणार नाही. आम्ही तुमच्यासारख्या देशद्रोही लबाडांची माया करायला लागलो, दया करायला लागलो तर अराजक माजायला वेळ लागणार नाही. नाही, एवढे कठोर नका ना होई साहेब. चुकीची भरपाई करून द्यायला तयार आहे ना आम्ही. मग तुम्ही रावसाहेबांचे पाय धरा. त्यांनी तक्रार मागे घेतली तर तुमच्या क्षमेचा विचार करता येईल. मग गणेशमल रावसाहेबांना हात जोडून म्हणाला, रावसाहेब आम्ही शरण आलोय तुम्हाला. आमच्या वडिलांचे आबासाहेबांशी जे जिव्हाळ्याचे संबंध होते ते तरी ध्यानात घ्या. त्यांनी आणि आम्ही पण आबासाहेबांचा शब्द कधी वालांडला नाही ना. मोठ्या मनानं क्षमा करा. शेठजी, फौजदार साहेबांनी तुमच्या अपराधांचा पाढा वाचून दाखवला आहे. तरीसुद्धा कारगावच्या नागरिकांनी तुम्हाला सन्मानाची वागणूक दिलेली आहे. तुम्ही गुजरात मारवाडातून आलेला असलात तरी तुम्ही भारतीय आहात म्हणून आम्ही तुम्हाला वारंवार माफ करत आलो आहे. तुम्ही आजपर्यंत शेकडो संसार उद्ध्वस्त करून टाकलेत. अनेकांची धुळधाण केली आहे. म्हणून तुमच्यापुढे निर्लज्जपणानं माफीच्या पायघड्या पसराव्यात का आम्ही? एवढं नका ना कठोर रावसाहेब, दया करा की आमच्यावर. रावसाहेबांना निमिषार्धात आपल्या राग, लोभ, अहंकार शून्य वृत्तीची आठवण आली. वाईट वाटल्यामुळे ते शेळके साहेबांना म्हणाले, शेळके साहेब, आपण पोलीस स्टेशनच्या बाहेर आहोत. कायद्याची चौकट मोडा असं मी नाही म्हणणार, पण शरणागताला अभय द्यायचं असतं म्हणून आपली एकवार या बेईमान मंडळींना तुमच्या पद्धतीनं तुम्ही माफी करून टाका. आणि तुमची तक्रार? यांची बोळवण केल्यानंतर मागे घेईन मी. चला शेठजी, लय उत्मात चालवला तुम्ही म्हणून तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये शेवटची समज द्यायची. शेळके साहेबांची जीप गेल्यानंतर रावसाहेब सुगंधा स्मृतीकडे गेले. ते फ्लॅटमध्ये कुठे जाऊन बसतात न बसता तोच फोनची रिंग वाजायला लागली. रिसिव्हर कानाला लावला. म्हणाले, हॅलो, प्रताप देशमुख स्पीकिंग. हां, मी भाऊसाहेब पवार बोलतोय, माध्यमिक विद्यालयातनं. प्राचार्य रामराव यादव बोलतोय मी. बोला ना सर, फार दिवसांनी तुमच्याबरोबर बोलण्याचा योग आला, आनंद वाटला. तुम्हाला भेटायची इच्छा आहे रावसाहेब. अहो, तुम्ही माझं श्रद्धास्थानात यादव सर. तुमच्यासाठी माझ्या घराची दारं सदैव उघडी आहेत. मग कधी कुठे भेटू शकाल सांगा की. नाही सर, मी तुम्हाला भेटायला कुठे आणि कधी येऊ ते सांगा. रावसाहेब, अहो तुम्ही कामाची माणसं आहात. 1000 कामं तुमच्या मागे आहेत. तुमच्या सवडीनुसार 15-20 मिनिटाचा वेळ द्या. मग आता असं करा, मी 10 मिनिटात सावरकर चौकातल्या मथुरा भुवनमध्ये येतो. तुमचा वेळ वाया जायला नको. हो या, चालेल चालेल. रावसाहेबांच्या जडणघडणीत आबासाहेबांच्या पाठोपाठ यादव सरांचा फार मोठा वाटा होता. आपल्या प्रापंचिक व्यापामुळे रावसाहेब यादव सरांना जवळजवळ विसरले होते. गुरुसेवेची संधी चालून येत असल्यामुळे रावसाहेब लगेच सोफ्यावरनं उठले. मथुरा भुवन गाठायला त्यांना 10 मिनिटंही लागली नाहीत.
ते सफारीतून उतरत असताना यादव सर आपल्या दोघा सहकाऱ्यांसह सावरकर पुतळ्याजवळने येताना दिसले. यादव सर जवळ येताच रावसाहेब त्यांच्या पददर्शनासाठी खाली वाकले. दर्शनानंतर रावसाहेबांचे दोन्ही हात हातात घेत यादव सर म्हणाले, रावसाहेब भाऊ, काय बोलावं काय तुम्हाला? नाही, तुम्ही काही बोलू नका सर. भर वर्दळीच्या रस्त्यात तुम्ही खाली वाकलात. वर्दळीला दाखवण्यासाठी माझी श्रद्धा नाहीच आहे ना सर. तुमच्यासारखा एवढा मोठा बागायतदार माझ्यासारख्या अल्पभूधारक सामान्य माणसापुढे एवढा छोटा कसा काय होतो याचं मला प्रत्येक भेटीच्या वेळी आश्चर्य वाटलंय बरं का. यादव सर, सांगितलं तर पटणार नाही तुम्हाला, पण तुमच्यामुळे माझ्या जीवनाचं सोनं झालेलं आहे सर. मी 9वीत होतो. एखाद्या गरीब विद्यार्थ्याला मी अपशब्द वापरलेले होते. तक्रार तुमच्यापर्यंत आली. त्यावेळी तुम्ही एकच वाक्य उच्चारलं की आबासाहेब देशमुखांचा मुलगा नालायक आहे असं कोणी म्हटलं तर आवडेल का तुला? आणि सर, त्या एका वाक्यानं माझ्या जीवनाला पूर्णपणे कलाटणी दिली होती सर. प्रेमभरानं रावसाहेबांच्या खांद्यावर हात ठेवून यादव सर मथुरा भुवनमध्ये आले. त्यांचं अत्यानंदानं स्वागत करत हॉटेल मालक अण्णासाहेब चौधरी यादव सरांना म्हणाले, अरे वा, रावसाहेबाला कुठून पकडून आणलं यादव सर. मोठी माणसं सहजासहजी हातात लागतात का अण्णासाहेब? रिटायरमेंटचा हार रावसाहेबांच्या हस्ते गळ्यात घालून घ्यावासा वाटला म्हणून कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी रावसाहेबांना बोलवून घेतलंय आम्ही. श्रोते हो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे लिखित रावसाहेब ही कादंबरी. या कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.